इस वीडियो को पेश करने में ताउन किया है हीलिंग ट्री हॉस्पिटल, मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, बोन्स बैक फिजियोथेरेपी एंड रिहेबिलिटेशन सेंटर कलबुर्गी, यूनाइटेड हॉस्पिटल गंपा रोड बेदर, कैमरून इंडिपेंडेंट PU कॉलेज साइंस एंड आर्ट्स। हुन्नाबाद तहसीलदार पर हमला के खिलाफ बेदर और हुन्नाबाद में कर्नाटक राज्य सरकारी नौकर संघ का एहतजाज। हुन्नाबाद तहसीलदार पर बहुजन समाज पार्टी के लीडरान की जानिब से हमला की जाने के बाद कर्नाटक राज्य सरकारी नौकर संघ की जानिब से हुन्नाबाद तहसील ऑफिस में एहतजाज मुनज़्ज़म किया गया। ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಕೆಲಸದ ಲೋಪದೋಷ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಬಟ್ಟು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಲಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಸುಧಾರಿಸ್ತಿದ್ದೇವೆ ಹೊರತು ಮ್ಯಾನ್ ಹ್ಯಾಂಡ್ಲಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿಲ್ಲ। ಯಾವ ಸಂವಿಧಾನ ನಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದನ್ನು ಪೂರ್ತಿ ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಮತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇದು ತೀವ್ರ आज की जो घटना हुन्नाबाद तहसीलदार के ऊपर जो उनके चैम्बर में जाके हमारे मठ सर तहसीलदार सर को वो मैन हैंडलिंग किया है, इसलिए हम हुन्नाबाद के तहसील के सामने भी हमारे ऑल एम्प्लॉयज़ की तरफ से हम पर भी प्रोटेस्ट कर रहे हैं। ऐसे भी हम पूरे ज़िले में ऑल तहसीलदार के सामने जाके ऐसा प्रतिभटन करो बोल के हम जिला नौकर संघ से आदेश दिए हैं। बीदर में भी हम अभी प्रोटेस्ट चल रहा है। प्रेजेंट हम ऑलरेडी एडिशनल SP सर से भी बात किए। आज तभी सर घटना सुबह 11 साढ़े 11 बजे क्या वो क्या है भी पता नहीं। जाके जो मैन हैंडलिंग होगा बोल के हमारे तालुका अध्यक्ष हमको इन्फॉर्म किया है। उन जो प्रोटेस्ट कर रहे हैं उनको भी हम उनके सपोर्ट में हम भी प्रोटेस्ट कर रहे हैं। मारने वाले का नाम क्या है वो पता नहीं, मारने वाले को वही हुन्नाबाद वाले चाहिए कहते हो, लोकल वाले है कहते हो। और जो भी है वो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो भी है वो वहाँ पर कैमरे में कैद रहता है, जो भी हल्ला होता है और CC कैमरा में पूरा रिकॉर्ड रहता है। वो पुलिस तरीके मेरे को पता नहीं क्या है, वो डिटेल्स मेरे को बोले नहीं। जो भी है प्रोटेस्ट करो बोल के हमको आदेश आए, हम उसके लिए प्रोटेस्ट करें। और हमारे तहसीलदार सर जहाँ के उनको जो जख्म हो गए ना, तहसीलदार सर भी हमको बात की है, मेरे को ऐसा बाहर के लोग आके ऐसा मेरे को मारे हैं, आप हमको प्रोटेस्ट किया, हमको साथ दो बोल के बोले हैं। हम भी एक एम्प्लॉयज़ के अध्यक्ष जिला प्रेसिडेंट रहने से हमको सपोर्ट करना पड़ता। ऑलरेडी मैं एडिशनल SP सर से को आज सुबह बात किया हमें 2 बजे आज। हाँ, उनको MLC करके जो प्रोसीजर है पुलिस का चल रहा है। ऑलरेडी एडिशनल SP सर को बात किए, शाम तक आज अरेस्ट होना, अगर अरेस्ट नहीं हुए तो हम कल सुबह से डिस्ट्रिक्ट ऑल एम्प्लॉयज़ धरना करते और प्रोटेस्ट करना बोल के हम ऑलरेडी डिसीजन ले रहे हैं। ऐसे भी हम DC साहब से मैं बात किया अभी, उन्होंने भी शाम तक हम उसको प्रोटेस्ट अरेस्ट करने की कोशिश करें, 100% अरेस्ट करते बोल के बोल रहे हैं। और हमको 3 साढ़े 3 बजे DC साहब भी टाइम दिए। हम यहाँ पर आपको बात करके और DC साहब को भी एक मेमोरेंडम दे के इमीडिएट अरेस्ट होना नहीं होता, हम शाम को एक मीटिंग लेके स्टेट अध्यक्ष को हमारे स्टेट अध्यक्ष सर से बात करके कल के दिन जो भी प्रोग्राम करने का है कल सुबह से हम प्रोग्राम जारी करते हैं। मैं राजेंद्र कुमार गंदगे, ऑल एम्प्लॉयज़ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट राजेंद्र कुमार गंदगे। ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುನ್ನಾಬಾದ್ ತಾಲೂಕಿನ ತಹಶೀಲ್ದಾರಾದಂಥ ಪ್ರದೀಪ್ ಹಿರೇಮಠ ಅವರ ಮೇಲೆ ಮನವಿ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಕೆಲವರು ಮ್ಯಾನ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶ ಬಂದಿದೆ। ಸಂದೇಶ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ PSI ಅವರು ತಕ್ಷಣ ಸ್ಪಾಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ।
CP ಅವರು ಕೂಡ ಕಚೇರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೂ ಕೂಡ ಅವರು ಹೋಗಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ತಪಾಸಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಬೀದರ್ನ ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೂ ಕೂಡ ಅವರನ್ನು ರೆಫರ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣೆ ಆಗುತ್ತದೆ. ಸೈಮಲ್ಟೇನಿಯಸ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಬಂದು ನನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಪ್ಪಿಸ್ತರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಆಗಬೇಕಂತ ಅವರು ಕೋರಿದ್ದಾರೆ. ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಯೂ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ. ತಪ್ಪಿಸ್ತರನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಅವರು ಯಾರಂತ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಿಮಾಂಡು ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. FIR ಕೂಡ ದರ್ಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಕ್ರಮಗಳು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾದಂಥ ಕ್ರಮ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ತಕ್ಷಣ ಜಾರಿಗೊಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನಮ್ಮ SP ಅವರು ಕೂಡ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಯಾವುದೂ ಆಗಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಆದರೆ ಇದು ಮುಂದೆ ಆಗದಂತೆ ಒಂದು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಒಂದು ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾದಂಥದ್ದು ಸ್ಟೋನ್ ಆಗಿ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟಾಗಿ ಆ್ಯಕ್ಷನನ್ನು ತಗೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು SP ಅವರು ಸೇರಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಧನ್ಯವಾದ.